आता परशुराम घाटाची सुरुवात झाली आणि समोरचं दृश्य बघा, याला खरं म्हणतात स्वर्गीय कोकण. मी खरोखर स्वर्ग का म्हणतात कोकणला, असे हे तर जस्ट एक छोटंसं उदाहरण आहे. त्या पावसाळ्यामध्ये मी जास्तीत जास्त बाहेर कोकणातले काही स्पॉट आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज इथनं आपण परशुराम घाटातनं सुरुवात करतोय. त्यात हे समोरचं दृश्य बघा सगळं. अजून थोडा पाऊस पडून जाऊ देत, आणखीन जी हिरवळ सगळीकडे असणार आहे त्यामध्ये तर आणखीन हे सगळं दृश्य छान दिसणार आहे, सौंदर्य आणखीन खुलणार आहे. पण हा आता जस्ट पहिला पाऊस आहे म्हणून बघायला मी बाहेर पडलोय. एकदम फ्रेश वाटतं बघायला सुद्धा. हा घाट आता आपण अनकट कव्हर करतोय. पुढे घाटामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलंय की चिपळूण दर्शनचा एक स्पॉट डेव्हलप केलाय. आज जमलं तर आपण त्याही स्पॉटला जाऊन बघूया. पण आधी आता सध्या आपण फक्त हा घाट बघायचा आहे. इथे ज्या ज्या ठिकाणी माती खाली येण्याचा संभव आहे तिथे संरक्षक भिंती ऑलरेडी घातलेल्या आहेत. त्यामुळे हे जर तुम्हाला उजव्या हाताला दिसत असतील संरक्षक भिंती आहेत, त्या ठिकाणी माती खाली येण्याचे चान्सेस आहेत. पण तरीसुद्धा आपण गाडी व्यवस्थित काळजीपूर्वक बघून चालवावी. कारण या ठिकाणी इथे मध्ये मध्ये बघा संरक्षक भिंतीच्या वरून माती खाली आली आहे. मागे ॲक्सिडेंट झालेला ट्रक अजून आहे तसाच आहे तिथेच. जोरात ज्यावेळी पाऊस सुरू होईल त्यावेळी इथे धबधबे पण सुरू होणार आहेत. पण त्या धबधब्याचा जर फ्लो रस्त्यावर येत असेल तर ते बघूनच गाडी चालवा. कारण हा डोंगर म्हणजे फक्त माती नाही आहे, सगळे त्याच्यात दगडधोंडे पण आहेत. हा बघा, आता इथे डाव्या हाताला जो रस्ता आहे ह्या रस्त्याने तुम्ही, मी म्हणतोय तो चिपळूण दर्शनचा जो स्पॉट आहे त्या स्पॉटला इथनं जाऊ शकता. आपण जरा तिकडेच चाललोय, त्या इकडनं बघूया आपण स्पॉटला काय केलंय. आणि आत्ता विहंगम दृश्य जे दिसतंय चिपळूणचं ते पण मी तुम्हाला इथनं आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा खरा जुना रस्ता. इथे आता गाडी उभी करूया आपण कुठेतरी. चालत खाली जायला लागेल. नमस्कार. आता आपण परशुराम घाटामध्ये जो 20वा पॉईंट तयार केला आहे त्या पॉईंटच्या इथे आलो आहे. खाली जाऊन बघूया, अजून काम सुरू आहे, काम पूर्ण झालेलं नाही. इथे समोर तुम्ही बघू शकता हा जो संरक्षक भिंतीसारखं दिसतंय, इथून वरती आपला हायवे जातो आहे आणि आपण आत्ता ह्या रोडनी खाली आलो. तसं बघायला गेलं तर हा जुना मुंबई गोवा हायवेचा रस्ता, या रस्त्यावरून आपण पूर्वी जायचो. हा आता त्यांनी
ह्या 20वा पॉईंटला येण्यासाठी केला आहे आणि इथून हा पुढे असाच गेला आहे. पुढे आता कुठे जातो ते आपण नंतर बघूच, पण इथे आता खाली तुम्हाला दृश्य दाखवतो थोडं. हा 20वा पॉईंट इथे डेव्हलप होतो आहे आणि पुढे दिसणारं चिपळूणचं दृश्य. आता थोडं आपण पुढे जाऊन बघूया. इथे वरती तुम्ही बघू शकता हा मुंबई गोवा हायवे, त्यावरून गाड्या चालल्या आहेत. पहिला आपण आत्ता ज्या ठिकाणी उभं आहोत इथून रस्ता होता. आता इथे समोर बघा आपली गाडी उभी आहे. हा खरा पूर्वीचा मुंबई गोवा हायवे. त्या पुढे हा सगळा डोंगर जो होता तो फोडून तिथे नवीन रस्ता झाला आहे. आणि आत्ता इथे खाली आत्ता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी आता 20वा पॉईंट डेव्हलप करायला घेतला आहे. समोरचा सीन बघा, समोर पूर्ण ढग आलेत. नदी आणि हा मध्ये इथे कोकण रेल्वेचा मधला ट्रॅक आहे. आता ट्रेन कुठली दिसत नाही आहे, हे तर आपल्याला ट्रेन पण बघता आली असती. त्या कोकणच्या छोट्या छोट्या वस्त्या पूर्वीच्या, हे पूर्वी किरकोळ होत्या, आता दाटीवाटी व्हायला लागली त्या ठिकाणी सुद्धा. कोकण रेल्वेची आपण वाट बघत होतो आणि समोरच ट्रेन जाताना आपल्याला दिसते. मुंबईहून आली, चिपळूणकडे चालली. किती वेळेला ट्रेन बघितली तरी समाधान होत नाही. त्या साईडला रोड कालुस्ते रोड आहे. हां, तो ॲक्च्युली जो आता पूल बांधला आहे तो यावेळेस पूल बांधला आहे. पहिले ते पूल नव्हतं. ॲक्च्युली तो पूल बांधला आहे ना, तिथून थोडं पुढे गेला तर तिथं गोळकोडी धक्का जो नदी आणि घरे दिसत आहेत. ओके. तिथे घराच्या इथं लागून कट्टा आहे पूर्ण. तर लंडन रोड म्हणून बोललं जातं. कारण तिथून गेलं किती वेगळी फिलिंग आहे तिथे. म्हणजे लंडनमध्ये फिरल्यासारखं वाटतं. एक साईडला पूर्ण पाणी असं खाली, पाण्यानंतर समोर सरळ घातलं की रोड अशी घरं वगैरे, ते मग मस्त फिलिंग आहे. ओके. पण हे समोर दिसतंय कालुस्ते गाव. कालुस्ते गाव पडते हा, त्या साईडला कालुस्ते गाव. ओके. आणि हा इथे दिसतो हा गोवळकोट. हा तो गोविंदनगर समोर. गोवळकोट गाव आहे. गोवळकोट गाव. अच्छा. आणि गडाचं नाव गोविंदनगर. ओके. त्या साईडला समोर बायपास वगैरे रोड आहे तिकडे. हां, तो गुहागर रोड. तो गोवागर सरळ तिकडे. ओके. डोंगराच्या त्या साईडला सावर्डे वगैरे तिकडे गोवा वगैरे काढली जाते तिथे. अच्छा. परशुराम घाटाच्या अगदी वर आल्यानंतर दिसणारं दृश्य. समोर खाडीचं पाणी आलेलं आपल्याला बघता येईल इथे. आणि हा आता खालून 20वा पॉईंटकडून वर जाणारा रस्ता. इथून थोडे पुढे गेलात की परत तुम्ही नॅशनल हायवे 66ला येऊन मिळता. आणि आता आपण इकडे खाली होतो 20वा पॉईंटकडे. हा मुंबईकडे जाणारा रस्ता आणि हा 20वा पॉईंटकडून खालून पुन्हा नॅशनल हायवे 66ला मिळणारा रस्ता. आणि ह्याच्या कोपऱ्यात तुम्हाला डाव्या हाताला दिसत असेल जुना नॅशनल हायवे 66. त्याचे अवशेष थोडेसे राहिलेत. तर पूर्वी आपण तिथून वरती जायचो. आणि आत्ता इथे जे आपण बघतोय हा सगळा घाट फोडून तयार केलेला रस्ता आहे. तर पलीकडच्या बाजूला पण तुम्हाला दाखवतो. आपण चिपळूणकडून आलो. इथे आल्यानंतर हा समोर जो रस्ता जातोय या रस्त्याने तुम्ही परशुराम मंदिराकडे जाऊ शकता. फक्त त्याला तुम्हाला मगाशी मी दाखवलं त्या ब्रिजच्या खालून वरती यावं लागेल किंवा 20वा पॉईंटवरून खालून पुढे जाऊन पूर्ण परत वळसा घेऊन इकडे यावं लागेल. इथून परशुराम मंदिर 1 किलोमीटर आतमध्ये.
परशुराम घाटाला वरती आल्यावर इथे मैत्री कट्टा म्हणून छोटंसं रेस्टॉरंट आहे. तुम्हाला कोल्ड्रिंक्स मिळतील, चहा कॉफी मिळेल. आता मस्त असं वातावरण झालेलं आहे. ते फक्कडपैकी चहा घेतलाच पाहिजे. एक कप चहा पोटात ढकलूया आणि मग पुढच्या प्रवासाला लागूया. परशुराम घाटात वरती जे चहाचं छोटंसं रेस्टॉरंट आहे तिथे चहा घेऊन आता आपण पुढे निघालो आहे. तिथून पाठी वळण्यासाठी काय दुसरी जागा नाही, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जावं लागेल. आणि हा घाट संपतो त्या ठिकाणी आपल्याला वळता येईल परत. आपल्याला आता परतीच्या प्रवासाला लागायचं आहे. आता इथून आपल्याला वळायचं आहे. इथे जरा सावकाश, कारण समोरनं येणारी वाहनं आहेत आणि ती वेगाने येतात काही वेळेला. आणि आता इथून आपल्याला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हे रिसॉर्ट आहे आणि त्यांचं गार्डन दिसतंय. हे रिसॉर्ट पूर्वीपासून होतं, फक्त ते असं डोंगरात असल्यासारखं दिसायचं. आता ते अगदी हायवेला लागून आलं. मगाशी जिथे चहा प्यायला बसलो होतो तिथे दोन युवक भेटले आणि वयाने काय फार नव्हते. त्यांनी 2 सिगरेट तिथे घेतल्या स्मोकिंगसाठी. त्यांना विनंती केली स्मोकिंग करू नका. त्यांनी लगेच ती मान्यही केली आणि सिगरेट खिशात ठेवली आणि ते निघून गेले. थोड्या वेळाने त्यांना बघितलं, ते गाडीचे इथे उभे होते माझ्याच गाडीजवळ. जवळ आल्यावर मला विचारलं, तुम्ही यूट्यूब चॅनल चालवता का वगैरे. त्यांना सांगितलं, म्हटलं असं असं चॅनल आहे. ते म्हणाले आम्ही सबस्क्राईब करतो त्याला. त्यांना आपलं एक सजेशन केलं, म्हटलं वय लहान आहे तुमचं, त्या स्मोकिंग वगैरे अशा फंदात पडू नका. याच्यात शेवटी नुकसान तुमचंच आहे. मी बाजूला उभा असलेला माणूस आहे, त्यालाही त्रास आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यात त्रास तो तुम्हाला होणार आहे. ते म्हणाले काय झालं, आता सवय लागली. म्हटलं त्याच्यावर एक उपाय सांगतो तुम्हाला. आमच्याकडे काही जणांनी हा केला आहे उपाय. बाजारात आवळा पेठा मिळतो. तर जेव्हा तल्लफ येते सिगरेट ओढायची, स्मोकिंग करायची, तर तो आवळा पेठा असतो, तो थोडासा तोंडात धरायचा आणि चगळत बसायचं. हे मला असं काही जणांनी सांगितलं की हे केल्यामुळे आमची सिगरेटची सवय गेली. प्रयोग करून बघायला काय हरकत नाही. बरं, त्या आवळा पेठ्यातनं काय शारीरिक नुकसानही नाही. बघू आता. त्यांना सांगितलं आहे, म्हटलं तुम्ही जर काय प्रयोग हा केलाच आणि जर फरक पडला तर मला नक्की कमेंट करून सांगा. सांगतो म्हणालेत. आपण आपल्याकडनं प्रयत्न करायचा, बघू काय होईल ते पुढचं पुढे. पण ते नंतर व्यवस्थित गप्पा वगैरे मारत होते. इथली लोकल काही माहिती वगैरे पण त्यांनी दिली. एक 2-3 स्पॉट सजेस्ट केले पावसाळ्यामध्ये. म्हणाले नक्की तिथे जाऊन या, अजून कोण तिथे पोचलेलं नाही आहे, ते तुम्हाला व्हिडिओला वगैरे तिथे स्कोप आहे. असो, तर आता परशुराम घाटाची डावी लेन म्हणजे चिपळूणकडे जाणारी लेन, त्यातनं आता आपण प्रवास करतो. इथे बघा संरक्षक भिंती बांधून ठेवलेल्या आहेत. त्यांची हाईट पण बऱ्यापैकी चांगली आहे. म्हणजे असं नाही की त्याच्यावरनं सगळं कोसळून येईल, पण तरी आपण काळजी घेऊन वाहनं चालवलेली केव्हाही चांगली. कारण दरड कोसळते त्यावेळेला त्याची जी ताकद तिथे निर्माण होते त्याचा अंदाज तसा कोणच बांधू शकत नाही. प्रचंड ताकद असते त्याच्यात. त्यामुळे आपण काळजी घ्या. हा डोंगर आहे सगळा फोडलेला, आपण ज्याच्यावरून आता जातोय हा एकेकाळी घाट होता. त्याच्या सगळ्या त्या घाटाला फोडून रस्ता केलेला आहे.
आपण काळजी घेऊन सावकाश गाडी चालवलेली केव्हाही चांगली. इथे आता पेढे गाव डाव्या हाताला आहे आणि हा जो भाग आहे ह्याला म्हणतात पेढे परशुराम. आणि घाट चढून वर गेलात की जो घाट भाग सुरू होतो त्याला म्हणतात लोटे परशुराम. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूच. माझ्या चॅनलला अजून जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आपल्या सहकार्यामुळेच 1000 सबस्क्रायबर्सचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, मित्रमंडळींमध्ये बघायला सांगा आणि असाच सपोर्ट भविष्यातही ठेवा. धन्यवाद.